तर बघा, प्रत्येक पक्ष हे आपलं बळ वाढवण्याचा प्रयत्न करणारच, त्याच्यामध्ये वावगं काहीच नाही. आणि आम्ही आनंदी आहोत की आमच्या भावाचं घर जर फलत फुलत असेल तर त्याच्यामध्ये आमच्या पोटात दुखण्याचं कारण काहीच नाही आहे. महत्त्वाचं हे आहे की हे सगळे प्रवेश हे महायुतीमध्ये होत आहे. आणि उलट एकेकाळी सोलापूर जिल्हा तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. तिथे थोड्या दिवसानंतर ह्या प्रवेशानंतर अशी परिस्थिती येईल की विरोधक नावाला सुद्धा उरणार नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेला आणि इथल्या नेत्यांना कळालं की महायुती हीच सक्षम आहे. त्यामुळे हे सगळे प्रवेश महायुतीत होत आहे. आम्ही त्यांचं स्वागत करतो. भावाचं घर भरावं यासाठी तुम्ही स्वतःचं घर जाण्याची तयारी सुरू केली असं काय म्हणायचं? कारण शिवाजी सावंत असतील, अन्य दिलीप धोत्रे असतील, दिलीप कोल्हे असतील, हे सगळे जे नेते आहेत जे शिवसेनेचे किंवा राष्ट्रवादीचे जे मातृत्व माझे आमदार आहेत ती तिकडे झालेले. हे बघा, आम्ही जळणारे नाही, आम्ही उजळवणारे लोक आहोत. आणि त्याच्यामुळे हे जलन बिलन हे सगळं ना ते महाविकास आघाडीमध्ये चालू आहे बघा. आणि मला सांगा की मग तसं सिद्धाराम म्हेत्रे साहेबांचा प्रवेशही आमच्याकडे झालेलाच आहे ना. मग त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने अतिशय मोठ्या मनाने त्याचं स्वागत केलं. त्यामुळे येन केन प्रकारे ताकद ही महायुतीची वाढती आहे. हे प्रवेश हे महायुतीमध्ये होत आहेत. आणि त्यामुळं मला असं वाटतं की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपंचायतीवरती, महापालिकेवरती भगवा फडकला तर त्याच्यामध्ये आश्चर्य वाटायला नको. ताई, आज कुठेतरी राज ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये सामील झाल्याचं पाहायला मिळतंय. कारण त्यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात 1 नोव्हेंबरपासून मोर्चा काढण्याचा निर्णय महाविकास आघाडीने कशा पद्धतीने? मला या महाविकास आघाडीचं काही कळतच नाही आहे. मला वाटतं की महाविकास आघाडीची अवस्था ही एक गाव आणि 12 भानगडी झालेली आहे का? कारण ह्यांचा घोळात घोळ काही मिटत नाही. एका बाजूला हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की आम्हाला चौथ्या बिडूची गरज नाही. दुसऱ्या बाजूला संजय राऊत हे काँग्रेसच्या हायकमांडना पत्र लिहित आहेत की हर्षवर्धन सपकाळ विरोध करतायत म्हणून त्यांना रडावं लागतं आहे. जितेंद्र आव्हाडांची मी मुलाखत बघितली, त्याच्यामध्ये ते म्हणत आहेत, त्यांना जेव्हा प्रश्न विचारला मनसेच्या संदर्भात तेव्हा जितेंद्र आव्हाड म्हणतात की प्रेमच झालं नाही तर अजून लग्न करायचा कुठे प्रश्न येतो. त्यामुळे मला वाटतं की आधी त्यांनी आपल्यातला घोळ निस्तरावा. महाविकास आघाडीचं जे काही चाललं आहे की काँग्रेस घेणार आहे का नाही घेणार आहे सोबत, का बिहारच्या निवडणुका होईपर्यंत थांबणार आहे का? कारण मनसेला सोबत घेतल्यामुळे बिहारच्या मतदानावरती परिणाम होईल म्हणून तोपर्यंत थांबणार आणि मग नंतर सोबत घेणार आहेत का? किंवा प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेणारे राजसाहेब ठाकरे हे काँग्रेसच्या सावरकर विरोधी भूमिकेच्या सोबत जाणार आहेत का? तर ह्या महाविकास आघाडीचं ना म्हणजे वरून दोस्ती आणि आतून कुस्ती असं चाललंय. त्यामुळे त्यांनी आधी त्यांच्यातला घोळ निस्तरावा आणि नंतर दुसऱ्या पक्षांना सल्ला द्यावा. आम्ही आयोगावर बोलतो, मात्र राज्य सरकारला त्याचा राग का येतो? राज्य सरकार का त्याचं उत्तर देतं असं राज ठाकरे म्हणतात. हे बघा, निवडणूक आयोग ही एक संविधानिक संस्था आहे आणि भारताच्या संविधानानं निवडणूक आयोग असेल किंवा इतर संविधानात्मक संस्था असतील त्यांनी काम कसं करायचं याच्या संदर्भातल्या सगळे काही नियम आणि ह्या सगळ्या गोष्टी ठरवून दिलेल्या आहेत. राग आम्हाला येण्याचं काहीच कारण नाही आहे. परंतु विरोधक जेव्हा अतिशय बालिशपणानं काही गोष्टी बोलतात ना तेव्हा मात्र आम्हाला बोलावं लागतं. आणि निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत, चोकलिंगम असतील किंवा मग त्यांचे ते मुख्य आयुक्त जे आहेत वाघमारे, ते आपली उत्तरं देतच आहेत. निवडणूक आयोग त्यांचं स्पष्टीकरण देतोय, परंतु अतिशय बालिश बडबड करणार आहे. आणि तुम्ही बघा ना की आज दिवाळी आहे, विरोधकांचं मानसिक संतुलन इतकं हरवलं आहे की सत्ता गेल्यामुळं ह्यांचा वांदा झाला आहे. त्यामुळे सत्ता गेल्यामुळं वांदा झालेल्या ह्या सगळ्या अकलेच्या कांद्यांना आज दिवाळी आहे हे पण कळत नाही का? दिवाळीच्या दिवशी सुद्धा तुम्ही शिमगा करताय का? लोकांना जरा सुखानं सणसूद साजरे करू द्या. सत्ता गेल्यामुळे इतके सैरभैर होऊ नका की तुम्हाला कुठल्याही दिवशी तुम्ही अशा पद्धतीनं शिमगा करत निघाल. महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचा उल्लेख केला. अच्छा, ते गट म्हणाले का? पण त्यांनी आम्हाला विना अट पाठिंबा दिला होता ना लोकसभेमध्ये, बिनशर्त. आणि मग त्यांचे बंधू जे आता 2 भाऊ आता जवळ येत आहेत ते उद्धव ठाकरे, ते त्याला बिनशर्त पाठिंब्याला बिनशर्त पाठिंबा वगैरे वगैरे म्हणत होते. हे बघा दादा, कुठल्याही एका व्यक्तीच्या म्हणण्यावरती देश किंवा राज्य चालत नाही. हा देश हे राज्य संविधानावर चालतं आणि भारताचं संविधान सांगतं आम्हाला की जनता सार्वभौम आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं विधानसभेला निर्विवाद कौल दिला आहे की एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची सेना ही खरी शिवसेना आहे म्हणून. आणि
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून गेलेत आपल्याला की आता राजा हा राणीच्या पोटातून नाही जन्माला येणार, तो मताच्या पेटीतून जन्माला येईल. मग आता मताच्या पेटीमधून निर्विवाद कौल जिथे जनतेने दिलाय, 60 आमदार आमचे निवडून आले, तुमचे फक्त 20 राहिले. त्यामुळे गट कुणाचा, कट कोण करतंय आणि कुणी विनाअट पाठिंबा दिला हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे. राज ठाकरे अजून असे म्हणतात की जोपर्यंत मतदार यादी स्वच्छ होत नाही तोपर्यंत राजकीय पक्षांचं समाधान होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊन दाखवावे, शांततेत निवडणुका पार पडणार नाही, मात्र निवडणूक यादी स्वच्छ करा असं म्हणतात. हे बघा, निवडणूक याद्या ह्या निर्दोष असल्या पाहिजे ही आमची सुद्धा भूमिका आहे. मग मला सांगा की ज्यावेळेला बिहारमध्ये SIRची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा याच विरोधकांनी गोंधळ केला ना. आपण करूयात निवडणूक याद्या ह्या निर्दोष करूयात, परंतु मला एक सांगायचं की विरोधकांचं वागणं हे मला माझा अभ्यास झाला नाही म्हणून परीक्षा पुढे ढकला म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सारखं वाटतं. त्यांना कोल्ह्याला द्राक्ष आंबट झालेलं आहे. विद्यार्थ्याला जर परीक्षेमध्ये कमी मार्क पडले ना की तो विद्यार्थी कधी म्हणतो प्रश्न आउट ऑफ सिलेबस आले होते, कधी म्हणतो की पेपर तपासणाऱ्याने योग्य पेपर तपासला नाही, कधी म्हणतो की आम्हाला शिकवणाऱ्या शिक्षकांनी चांगलं शिकवलं नाही, पण तो एकदाही मान्य करणार नाही की माझा अभ्यास झाला नव्हता. त्यामुळे विरोधकांना मला सांगायचं आहे की लोकसभेत जेव्हा आम्हाला कमी जागा मिळाल्या आमच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाला दोष नाही दिला. अहो, ह्याच मतदार याद्यांच्यावरती लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा तुम्हाला महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या म्हणून ती मतदार यादी चांगली, निवडणूक आयोग चांगला, आणि विधानसभेला पराभव झाला की ती मतदार यादी वाईट आणि निवडणूक आयोग वाईट. हे नाचता येणं अंगणवाकड्यासारखं काय करताय? कष्ट करा, परिश्रम घ्या, जनतेत जा आणि ते रोज रोज प्रेस कॉन्फरन्सेसला सामोरं जाण्यापेक्षा किंवा आयोगाला सामोरं जाण्यापेक्षा जनतेला सामोरं जा. कारण लोकशाहीमध्ये संविधानाच्या अनुसार सार्वभौम ही जनता आहे आणि जनता आमच्यासोबत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.